श्रीराम जन्मोत्सवानिमित्त बाळेवेश येथील श्रीराम मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। प्रभू श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त बाळेवेश येथील श्रीराम मंदिर देवस्थानात दिनांक 19 मार्च ते 27 मार्च या कालावधीमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत अशी माहिती उत्सव समितीचे अध्यक्ष अनिकेत जवंजाळ, उपाध्यक्ष शिवराज नगरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली। दिनांक 27 मार्च रोजी काल्याच्या कीर्तनानं श्री रामचंद्र जन्मोत्सव सोहळ्याची सांगता होईल असंही त्यांनी सांगितलं। सोलापुरातील 125 वर्ष जुनं नामदेव शिंपी समाजाचं श्रीराम मंदिर टेलिकॉम भवनच्या मागं बाळेवेश येथे आहे। गेली 125 वर्ष झालं तिथे आपण रामाचा जन्मोत्सवाचा आपण पारंपरिक कार्यक्रम दरवर्षी प्रत्येकप्रमाणे करत आलेलो आहोत। या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाशिक नंतर तर दुसरंच असं हे मंदिर आहे की तिथं काळाराम मूर्ती आहे। सोलापुरात एकमेव मंदिर आहे की तिथं ते काळाराम मंदिर आहे, काळारामाची मूर्ती आहे। यावर्षी गुढीपाडव्यापासून ते चैत्र शुद्ध दशमी यापर्यंत आपण रामनवमीच्या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे। यामध्ये महिला भजनी मंडळ, चक्री भजन, प्रवचन, गीत रामायण, सुंदरकांड, नामसंकीर्तन असे विविध कार्यक्रम आपण आयोजित केलेले आहेत। या कार्यक्रमाचे प्रमुख म्हणजे श्री सद्गुरू गुरुबाबा महाराज औसेकर यांचं चक्री भजन आणि गहिनीनाथ महाराज औसेकर वल्लभपूर विठ्ठल मंदिर समिती चे सहअध्यक्ष त्यांचं कीर्तन सुद्धा आहे। रविवार दिनांक 22 रोजी संध्याकाळी 5:30 ते 7:30 या वेळेमध्ये आपण गीत रामायणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि 24/3/2026 रोजी रात्री 9 ते 11 मध्ये मंदिरामध्ये सुंदरकांड याचा कार्यक्रम मी घेतलेला आहे। तसेच 23/3/2026 रोजी नामदेव महाराजांचे 17वे वंशज श्री एकनाथ महाराज नामदास यांचं नामसंकीर्तन सुद्धा होणार आहे। तरी मोठ्या प्रमाणामध्ये भाविक भक्तांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे। 26 ला रामनवमी आहे, गुढीपाडवा ते रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी काश्मीरला आपल्या इथं कसं काल्यानी उत्सवाची सांगता केली जाते। दरवर्षी असतो। हो, 125 वर्ष झाले आपण हा उत्सव याच वर्षी पत्रकार परिषद। हो, या वर्षी कारण काय 125 वर्ष असल्यामुळे आपण हे करतो। त्यामुळे काही विशेष कार्यक्रम ठेवले, गीत रामायण वगैरे, गीत रामायण असू दे, सुंदरकांड असू दे, चक्री भजन असू दे, भक्ती संगीताचा कार्यक्रम असू दे। गीत रामायण कोण रसिका कुलकर्णी आणि सारिका कुलकर्णी जे आहेत गायिका जे आहेत, आवाज छान। आणि जय श्रीराम। मला एक आणखी सांगायचं आहे, धार्मिक कार्यक्रमाबरोबर सामाजिक उपक्रमाअंतर्गत आम्ही नेत्र चिकित्सा शिबिराचं पण आयोजन केलेलं आहे। समाजातील सर्व लोकांसाठी, गरजू लोकांसाठी ही संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। नामवंत नेत्रतज्ञ डॉक्टर नवनीतजी तोष्णीवाल आणि त्यांचे चिरंजीव निखिलजी तोष्णीवाल आणि त्यांच्या सूनबाई या आयुषी तोष्णीवाल, डॉक्टर आयुषी तोष्णीवाल या तिघही प्रमुख यांच्या नेत्रतज्ञांच्या हस्ते गरजू नेत्ररुग्णाची चिकित्सा केली जाणार आहे आणि मोफत मोतीबिंदू नेत्र चिकित्सा आणि शस्त्रक्रिया सुद्धा करून देण्यात येणार आहे। याचाही सर्वांनी लाभ घ्यावाची विनंती करतो। जय श्री। पालखी रामनवमीच्या दिवशी संध्याकाळी 5:30 वाजता आहे। राम मंदिर, बाळेवेश, चाटी गल्ली, मुंगापेठ पोलीस चौकी, मधला मारुती, टिळक चौक आणि सांगता परत राम मंदिर। आणि त्यानंतर लोकांना जे कोणी भाविक भक्त उपस्थित असतात त्यांच्यासाठी आपण महाप्रसादाचे सुद्धा आयोजन केलं आहे। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।